तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्टोबर 2025 मध्ये सर्वात कमी विकल्या गेलेल्या गाड्या कुठल्या होत्या। कारण की ऑक्टोबरमध्ये होती दिवाळीमध्ये लोकांनी भरपूर गाड्या घेतल्या, जीएसटी देखील रेट कमी झालेले होते। सो चला पाहूया कुठल्या गाड्या सर्वात जास्त कमी विकल्या गेलेल्या आहेत। त्याच्या आधी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, कारण की ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्व माहिती भेटते तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। 10व्या क्रमांकावरती आहे एमजी ग्लॉस्टर। या गाडीचे फक्त 9 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेले आहेत। बघा, एमजी ग्लॉस्टर गाडी जर पाहिली ना, ओव्हरऑल फीचर लोडेड आहे, टेक्नॉलॉजी गाडीमध्ये भरपूर चांगली आहे फॉर्च्युनरच्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर। पण लोकांना काय माहिती का, आपल्या लोकांना तो जो फॉर्च्युनरचा दबदबा आहे ना तोच पाहिजे, त्यामुळे ही गाडी काय जास्त विकली जात नाही। 9व्या क्रमांकावरती आहे हुंदाईची आयोनिक 5। ह्या गाडीचे फक्त 5 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत। त्यानंतर 8व्या क्रमांकावरती आहे जीप कंपनीची ग्रँड चेरोकी। ह्या गाडीचे जर पाहिले तर जवळपास 5 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत। 7व्या क्रमांकावरती आहे स्कोडा ऑक्टाविया RS। ह्या गाडीचे फक्त 2 युनिट जर पाहिले तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत। 6व्या क्रमांकावरती आहे महिंद्राची मराझो। ह्या गाडीचे फक्त 3 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत। महिंद्राला कधी सुद्धा असं वाटलं नसेल बरं का, कारण की ह्या गाडीवरती त्यांनी भरपूर R&D केलेलं होतं, बट ही गाडी काय भारतीय मार्केटमध्ये चाललेली नाहीये। 5व्या क्रमांकावरती आहे वोक्सवॅगनची गोल्फ GT। या गाडीचे फक्त 2 युनिट जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत, आणि ही गाडी सुद्धा इम्पोर्ट करून जर पाहिलं तर भारतामध्ये जी आहे ती विकली जाते, त्यामुळे या गाडीची प्राइसिंग देखील जास्त आहे। 4थ्या क्रमांकावरती आहे सिट्रॉयनची C5 एअरक्रॉस। या गाडीचे 2 युनिट फक्त भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत। 3ऱ्या क्रमांकावरती आहे कियाची EV9। या गाडीचे फक्त 1 युनिट जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेले आहेत। ऑलमोस्ट गाडी जर पाहिली 1 करोडच्या पुढे जाते, त्यामुळे तसं पण लोक जे आहेत या गाडीमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत। 2ऱ्या क्रमांकावरती आहे निसानची एक्सट्रेल। आता मला एक कळत नाही की निसानने ही गाडी भारतीय मार्केटमध्ये का लॉन्च केलेली आहे। ऑलरेडी जर पाहिलं तर ही इम्पोर्ट करून ते विकत आहे, बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्या गाडीचं नेक्स्ट जनरेशन आलेले आहे, त्यामुळे काय लॉजिकने निसानने ही गाडी भारतीय मार्केटमध्ये आणली मला हेच कळत नाही, पण ठीक आहे। त्यानंतर 1ल्या क्रमांकावरती आहे कियाची EV6। ह्या गाडीचे 0 युनिट जे आहे ते, म्हणजे एक पण गाडी जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये विकली गेलेली नाही आहे। ही गाडी सुद्धा जर पाहिलं तर ओव्हरऑल प्राइसिंग सुद्धा 60 लाखाच्या आसपास जे आहे ते जाते या गाडीची। सो अशा काय गाड्या ज्या आहेत त्या सर्वात लिस्ट सेलिंग कार जर पाहिल्या तर ह्या होत्या। बाकी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।